जो काही युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे सर आयझॅक न्यूटन यांनी केलेला, तो लॉ असा मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्यानंतर जर मासेस आणि डिस्टन्स जर बदललं तर याचा परिणाम फोर्सवर काय होतो आपण बघितलं. जर मास डबल केलं तर फोर्स पण डबल होतो. जर डिस्टन्स डबल केलं दोन ऑब्जेक्टमधलं तर फोर्स 4 पटीने कमी होतो. त्यानंतर आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची म्हणजे जीची कॅपिटल जीची जी एसआय युनिट बघितलं आणि त्याची एक्सपेरिमेंटल जी काय व्हॅल्यू आहे, एक्सपेरिमेंटली जी व्हॅल्यू आहे तर हेनरी कॅव्हिश या सायंटिस्टने फाइंड केलेली. तर ती व्हॅल्यू आहे 6.673 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आणि त्याचं एसआय युनिट पण आपण कसं येतं आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हे पण फाइंड केलंय. आणि त्याच्या अगोदर प्रिव्हियस लेक्चरमध्ये अजून एक आपण पॉईंट डिस्कस केला, तो म्हणजे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. आणि ते ऑब्जेक्टला कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन ठेवण्यासाठी त्यावरती कॉन्स्टंटली एक फोर्स ऍक्ट होत असतो. त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि द डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट मूव्हिंग ऑब्जेक्ट इन सर्कल that toward the center of the that circle. ओके. आता नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट जे आता आपण बघणार आहे की न्यूटनने त्याच्या लॉ मध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर का घेतला हे आपण आता बघूया. आता लक्ष द्या, आपल्या जे टेक्स्ट बुक मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की न्यूटनने त्याच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर का कन्सिडर केलेला आहे. तर ते कन्सिडर करण्यासाठी किंवा अजून करण्यासाठी त्यांनी केपलरच्या लॉची मदत घेतली. ती कशी तर आपण इथे बघूया. समजा आता आपल्याला केपलरच्या 3ऱ्या लॉ मध्ये सांगितले की पहिल्या लॉ मध्ये सांगितलंय की सगळे प्लॅनेट हे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात, परंतु तो जो काही इलिप्स आहे तो जो अप्रॉक्सिमेटली त्याचे डिस्टन्सेस आपल्याला मीन ठेवण्यासाठी आपण इथे कन्सिडर करतोय, अजून करतोय the orbit of a planet is a circular. का, कारण की कॅल्क्युलेशन साठी तिथे जे डिस्टन्सेस आहे सन पासून प्लॅनेट पर्यंत हे व्हॅरी होतात. हे एक सारखं मीन ठेवण्यासाठी जर इलिप्सचं जर सगळे डिस्टन्सेसचा जर आपण मीन काढला तर त्याच्यापासून जी रेडियस बनेल त्यापासून आपल्याला सर्कल बनवायचं. त्यामुळे आपण इथे अजून केलंय सर्कल. तर लक्ष द्या, समजा प्लॅनेट हे काय करतंय, सनच्या अराउंड एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरतंय. त्या प्लॅनेटचे जे मास आहे m, s म्हणजे सन आणि r इज अ डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. आणि हे एका कॉन्स्टंट स्पीडने काय करते, ते रिव्हॉल्व करते. v म्हणजे स्पीड, v म्हणजे काय, स्पीड. एका कॉन्स्टंट स्पीडने ते रिव्हॉल्व करते अराउंड दी सन. तर यावरती जो काय फोर्स ऍक्ट होणार आहे प्लॅनेट वरती हा डायरेक्टेड असणार टुवर्ड दी सन. डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स म्हणजे तो कोणता, सेंट्रिपिटल फोर्स. इथे लिहितो मी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला इथून पुढे लक्षात ठेवा, mv²/r. that force is directed toward the sun, that is a mv²/r. आता लक्ष द्या, इथे मी जे आहे ते परत एकदा समजून बघा. if a planet revolving around the sun, हा प्लॅनेट अराउंड द सन हा आहे प्लॅनेटचा ऑर्बिट, तो रिव्हॉल्व करतोय अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. कसं, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सनच्या अराउंड काय करायला लागला, रिव्हॉल्व करायला लागला आणि एक सारख्या गतीने इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तेव्हा जेव्हा तो फिरत असतो तर त्या प्लॅनेट वरती कॉन्स्टंटली जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. बघा इकडे, द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट प्लॅनेट. तो रिव्हॉल्व करताना त्या प्लॅनेट वरती कोणता फोर्स ऍक्ट होतो, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो. ओके. आणि तो जो काय सेंट्रिपिटल फोर्स आहे दॅट डायरेक्टेड टुवर्ड दी सन. कुठे डायरेक्टेड असणार, सनकडे. सन कुठे आपण कन्सिडर केला, सेंटरला. आणि तो फोर्स किती आहे, F is equal to mv²/r. आता बघा, where m is a mass of planet. m काय आहे तर mass of planet आहे. m is a mass of planet. v is a its speed. v काय त्याची स्पीड आहे, कॉन्स्टंट स्पीड असणार त्याची.
त्यानंतर अँड आर इज इट्स डिस्टन्स फ्रॉम द सन. हे बघा, हे सन आणि हे प्लॅनेट इथे त्याच्यापासूनचं जे अंतर आहे ते आहे आर. आर इज अ डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. त्यानंतर बघा नेक्स्ट इट्स डिस्टन्स फ्रॉम द सन. त्यानंतर टी इज अ टाइम टेकन ऑर त्याला आपण म्हणतो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. हे पूर्ण याचं रिव्होल्यूशन होण्यासाठी जो काय वेळ लागतो त्याला म्हणतो आपण टाइम टेकन, घेतलेला वेळ. टाइम टेकन बाय दॅट प्लॅनेट टू कंप्लीट दी वन रिव्होल्यूशन, त्यालाच म्हणतो आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती स्पीडचा. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. आता बघा यामध्ये स्पीड आपण इंडिकेट करतो व्ही. कशाने? व्ही ने. बघा इथे लिहितो देन स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल. डिस्टन्स हा जो प्लॅनेट आहे हा पेरिमीटर आहे सर्कलचा. काय? पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ सर्कल काय? पेरिमीटर ऑफ सर्कल 2 पाय आर. पेरिमीटर ऑफ सर्कल इथे लिहितो बघा, पेरिमीटर ऑफ सर्कल. पेरिमीटर ऑफ सर्कल काय? 2 पाय आर. म्हणजे त्यांनी टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय? 2 पाय आर. ते बघा इथे लिहितो मी स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल. डिस्टन्स किती प्लॅनेट ट्रॅव्हल करतो एका रिव्होल्यूशन मध्ये? 2 पाय आर. हे 2 पाय आर आणि जो काय पूर्ण एक फेरी होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला आपण कशाने दाखवले? टी ने. टाइम टेकन टू कंप्लीट दी वन रिव्होल्यूशन. हे ऍज इट इज. लक्षात आले? तर आपला एक फॉर्म्युला आपल्याला स्पीड भेटलं. स्पीड इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. 2 पाय आर अपॉन टी. आता बघा जो फोर्स आहे आपल्याला बघा सेंट्रिपिटल फोर्स दिलेला आहे. त्या सेंट्रिपिटल फोर्स मध्ये हे जे काय स्पीड आहे स्पीडच्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला पुट अप करायची. बघा पुट व्हॅल्यू ऑफ स्पीड इन सेंट्रिपिटल फोर्स. बघा म्हणजे काय? F इज इक्वल टू काय फॉर्म्युला? mv² अपॉन r. बघा F इज इक्वल टू m जशाला तसं v ची व्हॅल्यू इथे फाइंड केली ती ठेवा. त्याचा स्क्वेअर बघा ब्रॅकेट करतो मी 2 पाय r अपॉन t आणि त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय हे r. लक्षात येते? बघा पुढे याला व्यवस्थित करू आपण. इथे लिहितो मी पुढे F म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. बघा m जशाला तसं 2 चा स्क्वेअर 4 पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर r चा स्क्वेअर r स्क्वेअर डिवाइड बाय t चा स्क्वेअर आणि इनटू r. हे इक्वेशन झालं. बघा फायनल याला थोडं प्रॉपरली लिहू आपण. नंबर्सला सुरुवातीला घेऊ. 4m पाय स्क्वेअर r स्क्वेअर डिवाइड बाय r t स्क्वेअर. ओके. आता इथे लगेच असं करायचं नाही. r स्क्वेअर r कॅन्सल नाही करायचं. बघा आता कारण की आपल्याला परत मल्टिप्लाय करायचं. आपल्याला केपलरचा तिसरा लॉ यूज करायचा आहे. तर यामध्ये बघा हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला मी r ने मल्टिप्लाय करतो आणि r ने डिवाइड करतो. बघा मल्टिप्लाय and divide by r to above equation. तर r ने आपल्याला मल्टिप्लाय करायचे आणि डिवाइड पण करायचे. बघा r ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ह्या इक्वेशनला काय होतं एकदा तुम्हाला बनवून दाखवतो. f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर इनटू r स्क्वेअर डिवाइड बाय r इनटू t स्क्वेअर. त्याला मल्टिप्लाय करा वरती कशाने? r ने आणि डिवाइड पण करा r ने. काय फरक पडत नाही. हे कॅन्सल होते. आता बघा पुढे इक्वेशन काय होतंय? r बघा बाकीचं जसं तसंच 4m पाय स्क्वेअर त्यानंतर r स्क्वेअर इनटू r r क्यूब डिवाइड बाय. हे कळलं? बघा 4m जशाला तसं पाय स्क्वेअर जशाला तसं r स्क्वेअर इनटू r r क्यूब डिवाइडेड बाय बघा r आणि r
काय झालं r स्क्वेअर झालं. काय झालं r स्क्वेअर इनटू t. बघा इकडे लिहितोय हे समजलंय. हे r आणि हे r काय झालं r स्क्वेअर इनटू t स्क्वेअर म्हणजे इथे झालं t स्क्वेअर इनटू r स्क्वेअर. हे इक्वेशन बनतं t स्क्वेअर इनटू r स्क्वेअर. आता लक्ष द्या फायनल इक्वेशन काय बनलं आपलं f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर इनटू r क्यूब डिवाइड बाय t स्क्वेअर इनटू r स्क्वेअर. आता हे जे इक्वेशन आहे आता आपल्याला केपलरचा तिसरा लॉ माहित पाहिजे आपल्याला. बघा अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ अनुसार आपल्याला केपलरचा थर्ड लॉ काय माहिती आहे टी स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k. बघा परंतु आपल्याकडे व्हॅल्यू काय r क्यूब अपॉन t स्क्वेअर येते. r क्यूब अपॉन t स्क्वेअर. मग समजण्यासाठी मी एका खाली लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल की r स्क्वेअर आणि इथे मी लिहितोय t स्क्वेअर. बघा काय आपल्या रिव्हर्स इनव्हर्स असते व्हॅल्यू r क्यूब अपॉन t स्क्वेअर. इथे काय t स्क्वेअर अपॉन r क्यूब. याला आपण कसं लिहू शकतो याचं जर इनव्हर्स केलं आपण तर काय लिहू शकणार आपण याला r क्यूब डिवाइड बाय t स्क्वेअर. इथे काही नसतं म्हणजे काय असतं खाली डिनोमिनेटर मध्ये एक असतं म्हणजे काय झालं 1 अपॉन k. बघा परत लक्ष द्या केपलरचा थर्ड लॉ काय सांगतोय t स्क्वेअर अपॉन r क्यूब. आता हा तर आपल्याला माहिती आहे द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. त्यानुसार आपण घेतलेली बरोबर t स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k. याचं केलं इनव्हर्स. याचं काय केलं आपण इनव्हर्स केलं. इनव्हर्स केल्याच्या नंतर हा r क्यूब वरती जाणार हा r क्यूब वरती गेला t स्क्वेअर खाली येणार t स्क्वेअर खाली आला k च्या खाली काही नसतं म्हणजे एक असतं तर 1 वरती 1 अपॉन k. हे इक्वेशन एक घेतलं आपल्याला. म्हणजे हे काय करायचंय ही जी व्हॅल्यू आहे r क्यूब बघा इथे दिसते आपल्याला r क्यूब अपॉन t स्क्वेअर तर त्याबद्दल आपल्याला 1 अपॉन k घ्यायचंय आणि हे सगळं कॉन्स्टंट. बघा पुढे काय करतोय बघा इक्वेशन बघा ही जी काय पुट व्हॅल्यू ऑफ 1 by k in इक्वेशन याला इक्वेशन समजा 1 म्हणून इन इक्वेशन 1 मध्ये ठेवू काय होतं बघा फायनल f इज इक्वल टू इक्वेशन लिहितोय मी 4m पाय स्क्वेअर इनटू काय r क्यूब बघा ते बाजूला ठेवतो मी डिवाइडेड बाय r स्क्वेअर. तर आपल्याला r क्यूब अपॉन t स्क्वेअर r क्यूब अपॉन t स्क्वेअर याच्याबद्दल काय घ्यायचं आपल्याला 1 अपॉन k. म्हणजे याबद्दल r क्यूब अपॉन t स्क्वेअर बद्दल आपण काय घेतलं 1 अपॉन k. आणि इथे काय करायचे ही सगळी जी व्हॅल्यू आहे बघा मी इकडे दाखवलेली 4m पाय स्क्वेअर अपॉन k याला एक कॉन्स्टंट कन्सिडर करतात. बघा इथे लिहितो मी तर इकडे 4m पाय स्क्वेअर अपॉन k इज इक्वल टू कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट गेला आता इथे प्रोपोर्शनल इक्वल साइन आहे हा निघून जाणार तो कॉन्स्टंट निघून जाणार. बघा काय होते f इज इक्वल टू कॉन्स्टंट राहिले काय शिल्लक फक्त इथं 1 अपॉन r स्क्वेअर. हे इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट हे पण निघून जाणार. फायनली येणार f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. हे न्यूटनने त्याच्या लॉ मध्ये आपल्याला सांगितलं. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय होतं f इज इक्वल टू g m1 m2 अपॉन r स्क्वेअर. r म्हणजे डिस्टन्स बिटवीन दॅट टू ऑब्जेक्ट. लक्षात येते म्हणून न्यूटनने इथे अजून केलंय inversely proportional to that force is inversely proportional to the distance square. तर इथे कोणाची मदत घेतली न्यूटनने ते प्रूव्ह करण्यासाठी केपलरच्या तिसऱ्या लॉची. कोणाची केपलरच्या तिसऱ्या लॉची. आता यावरून सगळं अजून झाल्याच्या नंतर की आपल्याला माहिती पूर्ण जे आपलं युनिव्हर्स त्याला सगळं होल्ड करण्याचं काम हा जरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक असेल तर त्याला होल्ड करण्याचं काम धरून ठेवण्याचं काम
कोण करतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतोय लक्षात येतोय हा महत्त्वाचं आहे नीट समजून घ्या ओके